महत्त्वाची बातमी आहे। राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलंय। मुंबईसह पुणे अहिल्यानगर भागात मान्सून आज पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। यासोबतच मुंबई आणि रायगडला आज ऑरेंज अलर्ट, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मराठवाडा विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी आहे। राज्यात मान्सूनचा कहर आहे। अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना म्हणजेच कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलाय। बघा कल्याणमध्ये काय स्थिती आहे। कल्याण आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस आहे। विजांसह जोरदार पाऊस बरसतोय। कल्याणमधील हाजी मलंग रोड पाण्याखाली गेला आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीतील एच प्रभाग कार्यालयात देखील रस्त्यावर पुन्हा गुडघाभर पाणी साचलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस आहे। आपण रस्ते पाण्याखाली गेले आहेत, त्याची दृश्य आपण बघतोय। वाहतूक देखील तिथली मंदावलेली आहे। सकल भागात गुडघाभर पाणी साचलेलं आहे। डोंबिवलीतील एच प्रभाग कार्यालयाजवळचा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। दुसरीकडे कल्याणमधील हाजी मलंग रोड देखील पाण्याखाली गेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज सायंकाळी 6:30 पावणे 7च्या सुमारास कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात विजेच्या कडकडाटासह वाऱ्यासह हा जोरदार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे एकंदरीतच वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। तर दुसरीकडे सायंकाळी घरी परतणाऱ्या किंवा घरातून काही खरेदीसाठी बाहेर निघणाऱ्या नागरिकांची मात्र अचानक कोसळलेल्या पावसामुळे ताळंबळ उडाल्याचं सुद्धा या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतं आहे। त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिकेने जो नाले सफाईचा दावा केला होता, तो नाले सफाईचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे। कारण डोंबिवली पश्चिमेकडील जे महापालिकेचं जे एच विभागचे कार्यालय आहे, या कार्यालयाच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळलं आहे। एकंदरीतच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जे प्रभागनिहाय आपत्कालीन कक्ष स्थापन केलेत, नाले सफाईचा दावा केला आहे, मात्र त्यानंतरही या परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे जर पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर कल्याण डोंबिवलीमधील इतर सखल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण।